नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग हाऊस या आपल्या होळी स्पेशल एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण बघूयात ह्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय असेल, काय सेंटिमेंट्स आहेत, काय व्ह्यू आहे आपला, ते आपण एकदा चेक करू. हा बघा, हा निफ्टीचा डेलीचा चार्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट कळतंय की निफ्टीमध्ये एक ब्रेकडाऊन आलेला आहे, पण तो ब्रेकडाऊन क्लिअर कट ब्रेकडाऊन अजूनपर्यंत नाहीये, कारण की ब्रेकडाऊन नंतर जी कन्फर्मिंग कॅन्डल आली पाहिजे ती अजूनपर्यंत येत नाहीये. फॉर एक्झाम्पल हे बघा, इथे ब्रेकडाऊन आलेला, नेक्स्ट डेला लगेचच ब्रेकआउट झाला, इथे ब्रेकडाऊन आला, परत ब्रेकआउट झाला, इथे पण बघा, इथे पण ब्रेकडाऊन झाला, परत ब्रेकआउट आला. त्याच्यानंतर प्राइस आपली ब्रेकआउट लेवलच्या खाली, म्हणजे प्राइस ब्रेकडाऊन लेवलला आहे, पण अशी कन्सिस्टंट त्याला फॉलो थ्रू कॅन्डल मिळत नाहीये. इथे पण लो ब्रेक झालेला, हा लो ब्रेक झाला, दुसऱ्या दिवशी दोजी तयार झाली, त्याच्यानंतर परत गॅप अप ओपन झाला आणि परत प्राइस वरती राहिली. सो निफ्टी मध्ये सेंटिमेंट्स आपले निगेटिव्ह आहेत, पण निफ्टी बेरिश नाहीये. निफ्टी आता साईडवेज झाली आहे. सो निफ्टीमध्ये आपण बेरिश ट्रेड पण घेऊ शकतो, बुलिश ट्रेड सुद्धा घेऊ शकतो इंट्राडे साठी, दोन्हीसाठी. आता दुसरे आपण इंडायसेस बघूयात. हा बघा, हा मिड कॅप निफ्टी आहे. मिड कॅप निफ्टी बघा, वरून आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ 8 ते 9% खाली आलेला, पण निफ्टी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर निफ्टी मात्र हा जर लेटेस्ट लो जरी पकडला तर फक्त 3-3.5% खाली आलेली. सो निफ्टी स्ट्रॉंग आहे. आणि स्मॉल कॅप जर आपण बघितलं तर स्मॉल कॅप मध्ये बघा, स्मॉल कॅप जवळजवळ 13 ते 14% पर्यंत खाली आलेला. सो याचा अर्थ असा आहे की निफ्टी ॲज कम्पेअर टू मिड कॅप निफ्टी आणि स्मॉल कॅप निफ्टी थोडी स्ट्रॉंग आहे. म्हणूनच जर सध्या जर आपल्याला जर कुठले स्विंग ट्रेड्स किंवा जर ट्रेडिंग करायचे असेल स्टॉक्समध्ये, तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्स सध्या तरी अवॉइड करायला पाहिजेत, आणि त्याच्याऐवजी तुम्ही जे लार्ज कॅप स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायला पाहिजे. छोटासा स्टॉप लॉस ठेवून त्याच्यात ट्रेडिंग करू शकता. आपण जर बाकी इंडेक्स बघितले म्हणजे सेक्टर वाईज, हा बघा, फार्मा सेक्टर ठीक ठाक आहे पण बुलिशच आहे. बँक निफ्टी साईडवेज आहे. आयटी सेक्टरने लास्ट वीक मध्ये हा एक मोठा ब्रेकडाऊन आला बघा. हा जो ब्रेकडाऊन आहे, हा ब्रेकडाऊन आयटी सेक्टरमध्ये एक्सपेक्टेड नव्हता ऍक्च्युली, पण त्याचे ॲक्सेंचरचे रिझल्ट आले आणि त्याच्यानंतर एका दिवसामध्ये आयटी सेक्टर ब्रेकडाऊन झाला. पण त्याच्यात पॉझिटिव्ह न्यूज अशी आहे की याच्यातून खाली बघा, इकडनं खालच्या लेवलला तिथे एक पिनबार टाईप तयार झालेला आहे, पिनबार टाईप दोची तयार झाली. सो त्याच्यामुळे जर हा आयटी सेक्टरचा लो जर तुटला येणाऱ्या 2-3 ट्रेडिंग सेशन मध्ये, तर मग आयटी सेक्टर सुद्धा बेरिश होऊन जाईल. पण आता ही आयटी सेक्टर मध्ये आपल्याला थोडेफार होप्स आहेत. त्याच्यानंतर हे पीयूसी बँक इंडेक्स थोडंसं सपोर्ट घेतलेलं दिसतोय. मेटल सेक्टर बघा, इकडे ब्रेकडाऊन दिलेला, हा ब्रेकडाऊन दिलेला, आणि तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ही ट्रेंड लाईन आहे. इथे जर सपोर्ट घेतलाय तर मे बी हा ब्रेकडाऊन फेल झालेला असेल असं आपण एक्सपेक्ट करूया. पण परत आता ह्या वरच्या लेवलला वरती एक रेसिस्टन्स आहे. तो त्याच्यामुळे मेटल सेक्टर सुद्धा आता एवढ्या रेंजमध्येच फिरत राहील. निफ्टी एनर्जी सेक्टरमध्ये ऑइल गॅस कंपनीज, त्याच्यानंतर रिलायन्स. ऑटो सेक्टर लास्ट वीक मध्ये चांगला चालला, पण परत आता ऑटो सेक्टर ह्या वीक मध्ये रेसिस्टन्सच्या लेवल आलेला आहे. सो इथे बघायला लागेल काय होतंय. इथून जर परत जर तो रेसिस्टन्स घेतला तर ऑटो सेक्टर मध्ये पण इथे डबल टॉप तयार होऊ शकतो. हा आपला एफएमसीजी सेक्टर, इथे ब्रेकडाऊन दिलेला, ब्रेकडाऊन परत तो ब्रेकआउट झाला, तो ब्रेकडाऊन फेल झालेला आहे. परत एकदा एफएमसीजी सेक्टरमध्ये आपण, कारण की हा इकडे एक ब्रेकआउट आलेला, आपण लास्ट वीक मध्ये तुम्हाला दाखवलेला स्ट्रक्चरमध्ये. हे बघा, हा एफएमसीजी सेक्टरचा ब्रेकआउट होता या ट्रेंड लाईनला. आणि जर आपण आता इकडे बघितलं तर ह्या लेवलला एफएमसीजी सेक्टरने सपोर्ट घेतलेला आहे. सो हा इथे सपोर्ट घेतलेला आहे. सो ब्रेकआउट आला आणि परत ह्या सपोर्टवर त्याने सपोर्ट सुद्धा घेतलेला आहे. सो ह्या वीक मध्ये परत एकदा तुम्ही एफएमसीजी सेक्टरचे जे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग साठी बघू शकता. सो कॉन्क्लुजन असं आहे आपल्या ह्या संपूर्ण व्हिडिओचं की निफ्टी साईडवेज झालेली आहे, की ज्याला आपण म्हणतो कन्सल्टेशन झोन मध्ये. तो ज्याच्यामध्ये मे बी जर ही जर लेवल तुटली, म्हणजे 21,718.80 ही लेवल जर तुटली तर मे बी 21,000च्या आसपास बँक निफ्टी आपल्याला येऊ शकते. सो ट्रेड घेताना थोडं कॉशियसली ट्रेड घ्या. जर ट्रेड घ्यायचेच असतील तर निफ्टी इज स्ट्रॉंगर दॅन स्मॉल कॅप आणि मिड कॅप निफ्टी. सो ट्रेड घ्यायचेच असतील तुम्हाला स्टॉक्समध्ये तर स्पेशली निफ्टी 50 स्टॉक्समध्ये ट्रेड घ्या, कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड घ्या. आणि स्विंग ट्रेड्समध्ये जर तुम्हाला घ्यायचे असतील तर फ्युचर आणि ऑप्शनचे जे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता. पण ही एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे ह्या स्टॉक्समध्ये स्पेशली. हे बघा, हे स्मॉल कॅपचे जे स्टॉक्स आहेत हे भरपूर मोठं, त्याच्यामध्ये बेरिश टाईप रॅली आलेली आहे, पण हे करेक्शन आहे आणि मार्केटसाठी हे करेक्शन हेल्दी असतं. बघा, 14% स्मॉल कॅप इंडेक्स खाली आला, जो डायरेक्टली वन वे, इथून जर आपण कॅल्क्युलेशन केलं ऑक्टोबरपासून वन वे 33% रॅली आलेली. तो त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या रॅलीमध्ये हे करेक्शन त्यातल्या त्यात ओके, आपण ज्याला म्हणतो ना हेल्दी करेक्शन आहे. ही आपण फिबोची लेवल जर चेक केली, हे बघा 0.6 वर परफेक्ट स्मॉल कॅप निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे. सो ॲज पर फिबोनाची थेरी स्मॉल कॅप निफ्टी इकडनं वरती गेलं पाहिजे. आणि मग जर स्मॉल कॅप निफ्टी जर वरती जाणार असेल तर स्मॉल कॅपचे जे 250 स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला पोझिशनल ट्रेड्स मिळू शकतात, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला मोठे टार्गेटसाठी तुम्ही टार्गेट करू शकता. 30%, 40%, 50%. सो असे बरेच स्टॉक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, स्मॉल कॅप स्टॉक्स, त्याच्यामध्ये तुम्ही पोझिशनल ट्रेड घेऊ शकता. आता आपण बघूयात मंगळवारसाठी निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांमध्ये इंट्राडे ट्रेड्स कसे करायला पाहिजेत, कुठले इम्पॉर्टंट लेवल्स आहेत. हा बघा, हा इंट्राडे चार्ट आहे आपला मंगळवारसाठीचा, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की मंगळवारसाठी निफ्टीचा जो सीपीआर आहे तो असेंडिंग सीपीआर आहे, म्हणजे निफ्टीमध्ये आपल्याला
बुलिशनेस सिग्नल्स आहेत ॲज पर CPR थेअरी, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला सपोर्ट आहे ही लेवल बघा 21,900ची जी लेवल आहे ही लेवल तुम्हाला मंगळवारी ॲज अ स्ट्रॉंग डिमांड झोन म्हणून काम करेल. ह्या लेवलला तर तुम्हाला निफ्टी तर मिळाली, कारण की आता सध्या बघा न्यूज अशी आहे की रशियाची राजधानी मॉस्को त्याच्यावर एक आतंकवादी हल्ला झाला आहे. सो मला माहिती नाही हे आपल्या मार्केटसाठी किती रिलिव्हंट आहे, पण सपोज त्या न्यूजमुळे जर मंगळवारी मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं आणि ह्या लेवलला जर तुम्हाला बुलिश ॲक्शन जर दिसली ह्या लेवलला, तर इथे तुम्ही नक्कीच एक बायचा ट्रेड घेऊ शकता आणि तुमचं टार्गेट असेल CPR पर्यंत. आणि सपोज मार्केट जर थोडंसं गॅपअप झाला आणि हा प्रिव्हियस डे हाय ब्रेकआउट जर दिला बुलिश कॅन्डलनी, तर तिथे पण तुम्ही बाय करू शकता आणि 22,500 ह्या लेवलला तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. सो उद्या निफ्टीमध्ये 2 बाईंग ट्रेड अवेलेबल आहेत. एक आहे 21,900च्या सपोर्टवर आणि दुसरा आहे प्रिव्हियस डे हायच्या ब्रेकआउटवर. पण इथे तुम्हाला 2 ट्रेड अवेलेबल आहेत. म्हणजे इथे तुम्हाला बाईंगचा ट्रेड पण अवेलेबल आहे आणि इथे तुम्हाला सेलिंगचा ट्रेड पण अवेलेबल आहे. सपोज प्राईज थोडीशी वर गेली, कन्सोलिडेट झाली आणि ब्रेकडाऊन दिला, तर तुम्ही ब्रेकडाऊनला ॲक्च्युली निफ्टी सेल पण करू शकता CPR पर्यंत. सो जर तुम्हाला बाय करत असेल तर हे जे लोकेशन आहे 21,900 हे बेस्ट लोकेशन आहे बाईंगसाठी आणि हे लोकेशन बाईंग आणि सेलिंगसाठी दोघांसाठी अवेलेबल आहे. पण सपोज उद्या सेलिंग करताना कधी पण ना तुम्हाला एक टिप देतो की निफ्टीच्या सोबत बँक निफ्टीला पण ट्रॅक करत जा, IT सेक्टर पण ट्रॅक करत जा. IT सेक्टर आणि निफ्टी बँक निफ्टी दोघे जर बेरिश असतील तर चान्सेस असतात निफ्टीने दिलेला ब्रेकआउट फेल होतो. सो इथे बाईंग ॲक्शन घेण्याच्या आधी IT सेक्टर आणि बँक निफ्टी दोघे पण बघा, तर दोघे पण जर बुलिश असतील आणि हा ब्रेकआउट जर दिला असेल तर डायरेक्टली तुम्ही इथे बाईंगचा ट्रेड घेऊ शकता. पण सपोज ते दोघे जण बेरिश असतील आणि इथे जर ब्रेकआउट दिला असेल तर थोडं होल्ड करा, बाईंगची ॲक्शन घेऊ नका. त्याच्याऐवजी तुम्ही ज्यावेळेस ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस तिथे सेल करू शकता. सो हा झाला उद्यासाठीचे निफ्टीचे इंट्राडे ट्रेड्स. आता आपण बँक निफ्टी बघूयात. हा बघा, हा बँक निफ्टीचा इंट्राडे ट्रेड अवेलेबल आहे. याच्यामध्ये जरी बँक निफ्टीचं ट्रेड असेंडिंग CPR दिसत असेल तरी पण मी बँक निफ्टीमध्ये बुलिश ॲक्शन घेण्यासाठी एवढं जास्त कीन नाही आहे. रादर जर तुम्हाला ह्या लोकेशनला इथे कुठे वरच्या लेवलला जर बँक निफ्टी सेलिंगसाठी जर मिळाली तर इथे तुम्ही सेल करा. म्हणजे 47,200च्या आसपास जर मिळाली तर तुम्ही सेल करू शकता. ॲक्च्युली ही जी लेवल आहे ना 47,200 ह्या लेवलला जर तुम्हाला बँक निफ्टी जर मिळाली तर तुम्ही सेल करू शकता ॲक्च्युली ह्या लेवलला. आणि जर सपोज ह्या CPRमध्ये जर उद्या बँक निफ्टी कुठे असेल तर मग ट्रेड घेऊ नका, ट्रेड अवॉइड करा. सो सेलिंगसाठी बँक निफ्टी अवेलेबल आहे उद्यासाठी ह्या लेवलला 47,200च्या आसपास जर बेरिश ॲक्शन दिसली तर तुम्ही बँक निफ्टी सेल करू शकता. इन बिटवीन बँक निफ्टीमध्ये कुठले ट्रेड अवॉइड करा. ट्रेडिंगसाठी चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला बँक निफ्टीपेक्षा ट्रेडिंगमध्ये तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी बँक निफ्टीपेक्षा निफ्टीमध्ये अवेलेबल आहे इथे आणि ह्या लेवलला. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. याच्यासोबत मी तुम्हाला होळीसाठी एक स्पेशल एक ट्रेड देतो आहे, स्विंग ट्रेड आहे किंवा त्याला तुम्ही पोझिशनल ट्रेड म्हणून सुद्धा यूज करू शकता. आपण बघूयात कुठला स्टॉक आहे तो. हा बघा, युनो मिंडा एक ऑटो अन्सुलिनमधला एक चांगला स्टॉक आहे. फंडामेंटल्स चांगले आहेत, प्रॉफिटेबल कंपनी आहे, व्हॅल्युएशन पण रिजनेबल्स आहेत आणि याला फ्युचरसुद्धा फार चांगलं आहे. ही कंपनी ॲक्च्युली बघा इथे ह्या लेवलला ॲक्च्युली इथे एक ब्रेकआउट आलेला. हा पहिल्यांदा ब्रेकआउट इथे फेल झाला, त्याच्यानंतर परत सेकंड ब्रेकआउट आला आणि आता मार्केटमध्ये ज्यावेळेस करेक्शन्स आलेले आहेत निफ्टीमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये, त्यावेळेस बघा इथे हा परफेक्ट इकडनं करेक्ट झाला आणि हा जो रेसिस्टन्स आहे त्या रेसिस्टन्सला त्याने काय केलं आहे ॲज अ सपोर्ट म्हणून त्याने ते काम केलं. सो इथे त्याने सपोर्ट घेतलेला आहे ह्या स्टॉकमध्ये आणि याचं जर टार्गेट जर आपण चेक केलं तर ॲज पर टेक्निकल्स याचं टार्गेट 30% याचे टार्गेट तुम्हाला ह्या स्ट्रक्चरच्या प्रमाणे आहेत. सो आता सध्या त्याची किंमत आहे 649 आणि 831साठी एवढ्या मोठ्या टार्गेटसाठी हा स्टॉक अवेलेबल आहे. चांगला स्टॉक आहे, फंडामेंटलीसुद्धा चांगला आहे, टेक्निकलीसुद्धा चांगला आहे. जर तुम्हाला इथे जर हा स्टॉक मिळाला तर ह्या स्टॉकमध्ये तुम्ही डेफिनेटली पोझिशन बनवू शकता. ज्याला कोणाला एवढे मोठे पर्सेंटेज पण थांबायचं नसेल जास्त वेळपर्यंत, तो ह्या लेवलला पण पहिला टार्गेट बुक करू शकतो. हे बघा इथे जरी प्रॉफिट बुक केला तरी पण तुम्हाला एक साधारणपणे 15% रिटर्न मिळू शकतात. सो फर्स्ट टार्गेट इज 724 आणि सेकंड टार्गेट इज 831. युनो मिंडा फॉर द स्विंग ट्रेडिंग. थँक्यू.